सगळं ठेवून पप्पांना तिकडे काढून तर राहिले. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तर मला आता दिवसभर ना वेळच नाही भेटला ब्लॉग बनवायला, कारण की मी दिवसभर नुसतं झोपाच घेत होतो. हे बघा माझे बाबा कसे बसलेले, जेवायची वाट पाहत आहे. आज आमच्या घरी ना बाबा आलेले होते. बाबा सॉरी आज आमच्या घरी ना काका आलेले. तर मग काका आहे ना मटण आणायला गेले. त्यांना चिकन नाही आवडत, त्यामुळे मटण आणायला गेले. त्यामुळं खूप उशीर झालेला आहे. 8-8:15 वाटले. आत्ताशी मम्मीला मटण आणून दिलं आहे, तर मम्मी आता मटण करणार आहे. तर मग मी इथूनच व्लॉग स्टार्ट केला. तो पण संध्याकाळचा व्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. तर मग बघू आता काय काय होतं आपण ब्लॉगमध्ये. काका आलेले, काकांचं इकडं म्हणजे लग्नाला आले होते. तर त्यांना म्हणलं आज तर तुम्ही मुक्कामाला थांबूनच घ्या तुम्ही. मग ते थांबलेले मुक्कामाला. तर आमच्या जेवणं म्हणजे असे लवकरच, हे बघा मी दाढी बिडी केली. आमचे जेवणं म्हणजे असे लवकरच होऊन जातात. पण मग आता काका आलेले, काकांनी मटण आणलं, त्यामुळे मग थोडा उशीर लागला. इट्स ओके. तो देखते आप क्या क्या होता है, बने रहो ब्लॉग में. काय करू राहील तू? बापरे, पप्पा नाले भूक लागलेली वाटतं. काय खात? हे खा ना, क्रीम रोल किती भारी. काय करते तू? अगं नको, बरे राहून कशात काढू? काय आणलं होतं आज? हां, हे पाहते हे ना, हे मटन आहे ना. मला मटन बिलकुल नाही आवडत, मला चिकन आवडतं. आपण किती महाग राहतं ते. कच्चं चिकन खायचं मम्मी, कच्चं मरून जाय ना. खरं मरतं कच्चं चिकन. मम्मी करते आता एकदम मटण. बाकी सगळी तयारी झाली, फक्त मटण. बॉबी वाया घालशील तू. नको बाय. तू ये ना, सगळं ठेवून पप्पांना तिकडे काढून सगळ्यांना अशा भुका लागलेल्या आहे. पप्पा ते पण हे ते खाऊ राहिले, खारी हे ते. बाबा पण तिकडं बसलेले आहे. आणि भाई बॉबडी आमची बॉबडी. असं कर. आमच्या बॉबडीला पण भूक लागलेली आहे. खूप वेळ झालेला आहे. तर मग आपण बघू आता पुढे काय काय होतं. मी काय एवढं नाही खाणार, मी फक्त थोडंच भात आणि मटण खाणार, कारण की मी ऑलरेडी भाई अपन कुछ भी हो, अपन है ना अपना पेट भरते रहते किसी भी माध्यम से, किसी भी कोणत्या पण माध्यमाने, कोणत्या पण तऱ्हेने आम्ही आमचं पोट आहे ना भरतच राहतो. मी म्हणजे वडापाव होता, पप्पाने आणलं होतं सकाळचा, तो खाल्ला. आणि भेळ खाल्लेली मी, भेळ खाल्ली होती. त्याच्यामुळे मला एवढी भूकच नाही. मी फक्त भाजी आणि भात खाणार. आमच्या घरात धिंगाणा चालू आहे, धिंगाणा. मुझे इसमें बहुत मज़ा आता है, बहुत मज़ा, एकदम ऐसा बहुत मज़ा आता है, बहुत मज़ा. काका आलेले घरी, असे कोणी पाहुणे आले ना, मज़ा आता है, मज़ा. बट थोड़ी देर हो जाती खाना खाने में, बिकॉज धिंगा मस्ती चालू राहती, बडबड गप्पा गोष्टी सगळ्या चालू राहत्या. जुन्या गोष्टी आठवतात, सगळे एकमेकाला सांगत बसता. मग त्याच्यामुळं चालणार येत आहे. आणि काका उशिरा गेले ते मटण आणायला. त्यांना म्हणजे चिकन खाता का नाही खात ते नाही माहीत, पण त्यांना मटण खूप आवडतं. मग त्यांनी मटण आणलं होतं. त्यामुळे थोडा उशीर झाला. आमच्या गावात भेटत नाही, मग मी रामपूरहून आणलं होतं. आणि मला पण आता थोडंफार बरं वाटतं. हे बघा इकडं किचनकडे चक्रात चाललेलं आहे. तर मग बॉबी इकडे चल, इकडे माझ्यापाशी आहे बॉबी, चल माझ्यापाशी आहे, चल इकडं. आलो. कोणी पाहुणे आले तर मला असं काम राहते. काय करायचं सांग. ते पाणी फेकून ये तिकडं, पहिल्यांदा ते घेऊन नको जाऊ तसं. ओ भाई, पोरगी येईल तिकडनं. देखते हो, गंदा पाणी फेकने को बोल रहे मुझे. मी आत्ता बघितले ते 2 बरोबर लावेल ते.
हां तर मग हे बघा मी ना शेविंग केलेलं आहे पूर्ण छाटून टाकलं पूर्ण रान आहे ना डायरेक्टली छाटून टाकलेलं आहे त्यामुळे मला आता थोडंसं चांगलं वाटतं आणि माझी केस पण अशी खूप गळायला लागलेली मला असं वाटतं माझ्या शरीरात आहे ना थोडीशी कमी झालेलं आहे मला जास्त आता आंबट खावं लागणार आहे आणि जास्त मला असं रक्त वाढवावं लागणार माझ्या शरीराचं हे बघा डोळे ते पूर्ण खराब झाले आजारपणामुळे झालं आणि अब मैं अपने शरीर की काळजी लूंगा माझ्या शरीराची मी काळजी काय बोलली माझी मम्मी मागून बॅकग्राऊंड वॉईस देतच राहते काही ना काही बडबड करतच राहते मी इकडं काहीतरी तुम्हाला सांगत राहतो मम्मी मागून काहीतरी बोलतच राहते आणि आम्ही आताच उशानी एकमेकाला मारत होतो बॉबीन मी तर मग असंच मी वेळेला भेटेल काहीच काम नाही केलं आज दिवसभर आज सुट्टी होती त्यामुळं थोडं आता तुम्हाला मी 100 वेळेस झाला असं मी सांगतो मी आजारी आता आजारी सांगणार आहे त्याच्यामुळं मी काहीच काम वगैरे काहीच नाही केलं आहे तर मग वेळेला बसेले आपण असंच बसेले बातम्या बघत हे बघा बातम्या बघत आपण असंच बसेले तर डायरेक्टली म्हणलं आपण व्हिडिओ काढून घेऊ व्हिडिओ बनवू बरोबर तर आमच्या घरी आज मटन आहे काही जणांना मटन अजिबात नाही आवडत ते एकदम प्युअर व्हेजिटेरियन बट हमसे नहीं होगा भाई हमें हफ्ते में एक बार तो भी चाहिए रहता है नॉनवेज आई लाइक इट आई लव इट नॉनवेज हमको पसंद है हमको बहुत अच्छा लगता है नॉनवेज मुझे तो अच्छा लगता है जब तक नॉनवेज नहीं खाता ना दिल को ऐसा सुकून नहीं मिलता सुकून शिवाय नाही द्यायच्या मला कमेंटमध्ये पण दिल को असं सुकून नाही मिळतं मग ते तिची सवय राहते यार काहींना आवडतं काहींना नाही आवडत ज्या त्याची सवय राहते ओके तर मी आता बातम्या बघतोय ते पण बिना कामाच्या बघतोय बातम्या लावल्या पप्पा गेले बाहेर निघून मी अचानक इथं बसलो व्हिडिओ बनवत त्याच्यात टी व्ही पण चालू वरती फॅन पण चालू एवढं सगळं बिलिओ राहिलं बघितलं याला म्हणता फुकटचे पैसे घालणं याला म्हणता फुकटचे पैसे घालणं पण आमच्याकडं देवाच्या कृपेने आमच्याकडं आकडा आहे आकडा ये इकडं बस 2 चकल्या दिल्या कैला बॉबी चकली खाते मला मुंह पे बेइज्जती करती यार ये छोकरी मला म्हणलं बॉबी असं बघितलं कशी ते उद्या त्या आप्पाला ते बाबळीच्या ते छाटायला लावा आपल्याकडं फोकसच नाही सगळं त्यांच्याकडं फोकस करून घेतलेला आहे माझ्या पप्पाकडून 125 रुपये घेतले लाईट लावायला शेजारच्यांनी पण मग त्यांची पण काही चुकी नाही आहे इकडे एक लावला आणि तिकडे एक लावला पण आमच्या इकडं बाबळे अशा झालेलं आहे ना त्याच्यामुळे आमच्या घराला फोकसच नाही येते त्यांच्या घरात मस्तपैकी एकदम भारी फोकस येऊ राहिला पण आमच्या घरात फोकसच नाही येते इथं काय खाऊन घेतलं मला म्हणलं मला ते दे ना बॉबी तुला दे मी आता एकच चान्स आहे माझ्याकडे आता हिसकून घ्यायचा नाही ना आता एकच चान्स आहे आता हिसकून घेणार हा बाई मला नाकाल खाजू येते काय चल तुला म्हणलं माल दे मला नाही दिलं आमच्याच दुकानाची गाडी स्वतःची ग्रामपंचायत स्वतःचं महानगरपालिकेतलं नगरसेवकांना त्यांना स्वतःला निवडून आणता येत नाही स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही कुठल्याही प्रकारची निवडणूक जनतेला निवडून आणता येत नाही अशा व्यक्तींनी मोदी चॅप्टर लई चॅप्टर आहे आमची बॉबिडन लई चॅप्टर आहे लोकांना पडती पडणार नाही शोले चित्रपटातील आसरानीप्रमाणे आसरानी म्हणजे संजय राऊत आहे कसा त्याचा जीव तर राहिला बघा ना एक खाल्ली तरी एक खायचीच म्हणलं मला ते मला नाही अजिबात त्रास नाही मी म्हणला मला ते कशी खाऊ राहिली संपलं आता झाल्यावर आता संपले
हो सॅम्पले कुत्री सॅम्पले डेब्री खाल्ला का तुला त्याचा खाल्ला का तिथलं हां मिठाची पुडी का ओके आमची चाळे चालूच राहील. मटन मीठ पुडी सोडतो मीठ पुडी पाठवायला काही ते काम करावं लागतं. आमच्या घरात म्हणजे असं जास्त जणांना नाही का मटन नाही आवडत की चिकनच खाते. पप्पांना आवडतं आणि मटणाचे भाव असे झालेले ना भाई इतके झाले मटणाचे भाव खतरनाक. मी अंधाराचा म्हणजे रात्रीचा व्लॉग बनवतो त्याच्यामुळं एवढं खास काही चेहरा ते येतच नाही. आणि त्याच्यात आमच्या टाकीतलं पाणी संपलं झालं बावनं 7 वाजता जाते. आता उद्या पाणी येणार सकाळपर्यंत होतो लोबा देखा जाएगा हम कहीं का इधर मम्मीने कुकर चढाया आहे मम्मीने. आता मम्मीने इथं केलेलं आहे आणि मम्मी हांड्यामधलं पाणी इकडचं तिकडं करते कारण की आमच्या नळाचं पाणी गेलं. नळ चालतच नाही डायरेक्टली म्हणजे टाकीच खाली झाली. उद्या पाणी येणार आहे तर मम्मी आता हांड्यातलं इकडचं पाणी इकडे टाकते. नाही गाडी तिथंची ते नवाजला आणलं होतं नवाज काकाला. असं काय करू राहिले असं काय केलं तू आमच्या घरात 100 मटकर एक नमुने आणि असे का ते कोणाला घाबरत नाही. जे आहे ते डायरेक्टली धाड 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 लोकांना काहीची काही बोलते मम्मी. त्याच्या हातात आहे ना सोनेरी कलरची पिशवी होती त्याने पार्सल आणलेलं आहे मला असं वाटतंय नवं. नाही तो पण 10 रुपये असं नाही लोकांना येड्यात का प्यायचंच आहे काय वापरायचं आहे ना. आमची टाकीचं पाणीच खराब झालं. खराब म्हणजे टाकीचं पाणीच गेलं आमचं. माझ्या बाबानंच ते नास होतं पाणी. आता मम्मी करते फ्राय ते आणू का मम्मी फ्रीजमधून. मी तर चिकन खाणार आहे भाई मटन नाही. आपणेच नाही होत आहे मटन बुटन. काकांना पप्पाला तर आवडतं मटन मला नाही आवडत. मला चिकन आवडतं सिर्फ चिकन. पोळी वेळ काय नाही खाणार आहे चिकन आणि मी एकदम भात खाणार आहे मस्त. यांचे चालू राहणार आहे आता आवडी. आमचा पूर्ण दिवस चिकन मटन मध्ये गेला. ओके मी आता माझ्यासाठी चिकन गरम करतो. गॅसच चालू नाही केला. किती हुशार आहे मी. केलं दे कढी नाही ओके. हे बघा मित्रांनो माझ्या काकाची गाडी. माझे काका आलेले आहे. अंधारामुळे एवढं काही या खोकला कधी जातो ना यार असं मला कसं तरी होतं ना डायरेक्टली. हे बघा माझे काका आलेले आणि त्यामुळं म्हणजे आम्हाला जेवायला उशीर झाला आहे. म्हणजे असं नाही मम्मीने सगळी तयारी करून ठेवली होती फक्त ते मटण आहे ना ते टायमावर नव्हतं भेटलं त्याच्यामुळं उशीर झाला. आता काय आता पटकन मम्मी 15-20 मिनटात ते करून टाकन आणि मग आम्ही खाना खाएंगे. मग हम खाना खाएंगे और फिर देखते कि आगे क्या होता है क्या नहीं होता है. तर मग तुम्हाला मी दाखवत राहीन सगळं. आणि मी अंधाराचा व्लॉग बनवत होतो. रात्रीचा व्लॉग बनवतो. दिवसभर मी झोपा काढत होतो. रात्रीचा व्लॉग बनवतो मी. रात्रीचा चेहरा भारी दिसतो पण मागचं सगळं ब्लॅक 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 दिसतं. इधरची मी टॉर्च लावलेली त्याच्यामुळं माझं थोबाड चांगलं दिसू राहिलं. मेरा मुंह अच्छा दिख रहा है. अच्छा म्हणजे माझं तोंड चांगलं नाही पण मग गोर तरी दिसतंय. दाखवण्यापुरतं तरी दिसतंय. आता मित्रांनो चिकन म्हणलं तर कोशिंबीर तर लागतीच. त्याच्यामुळं मी काकडी घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा किती घेऊ 1 देऊ का 2 घेऊ 2 लेते हम. अभी इसकी कोशिंबीरी बनाती. हे बघा मी तर आता मस्तपैकी भात आणि चिकन खाऊन घेणार आहे. हे बघा मित्रांनो चिकन मस्तपैकी आता खाणार आहे चिकन.
हो मी ना माझे ना पटकन आहे ना उठून टाकून घेत राहतो कारण की मला आतून ते सगळं टाकावं लागतं. बटन होतं आहे त्यांचं तयार आपलं मस्तपैकी एक नंबर लय भारी लागतंय. आमच्या घरात शिट्ट्या वाजू राहिल्या शिट्ट्या. मदत तर करावंच लागणार आहे. माझ्या मम्मी कुछ नहीं खाने का बाद मिलते हैं.